नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आयातीमुळे आपल्या हरभऱ्याची माती होते असं दिसतंय. त्यामुळे हरभऱ्याची आयात रोखणं खूपच गरजेचं आहे. सरकारनं हमीभावानं हरभऱ्याची खरेदी जर सुरू केली तर जे शेतकरी खुल्या बाजारामध्ये हरभरा विकणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या भावावरती या आयातीचा परिणाम होतोय. शेतकऱ्यांना सध्या बाजारामध्ये हमीभावापेक्षा 700 ते 1000 रुपयानं कमी भाव मिळतोय. सरकारनं जर आयात रोखली नाही, आयात शुल्क वाढवलं नाही तर हरभऱ्याचे बाजारभाव दबावातच राहण्याची दाट शक्यता आहे आणि याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या एकंदरीत अर्थकारणावर होणार आहे. आधीच सगळ्या शेतीमालाचे बाजारभाव दबावात आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात रब्बीतले आपल्या महत्त्वाचं पीक असलेल्या हरभऱ्याचे बाजारभाव जर कमीच राहिले तर आपल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. आपण नेमकं या आयातीमुळे आपल्या शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतं ते समजून घेऊयात. पण सुरुवातीला या आयातीमुळे हरभऱ्याचे बाजारभाव सध्या काय राहिलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना सध्या बाजारामध्ये काय भाव मिळतो ते समजून घेऊयात. सध्या बाजारामध्ये म्हणजे देशातल्या बाजारामध्ये सरासरी बाजारभाव आपल्याला 4800 रुपयांपासून ते 5200 रुपयांपर्यंत दिसून येतोय. म्हणजे बहुतांश बाजारांमध्ये शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळतोय तो हमीभावापेक्षा 700 ते 1000 रुपयानं कमी आहे. आता एवढ्या कमी भावामध्ये नेमकं आपल्या शेतकऱ्यांना किती नुकसान होतं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. बरं, सध्या बाजारभाव कमी होण्यामागं किंवा दबावात येण्यामागं जे आपल्या बाजारामध्ये नव्यानं मालाची आवक होते, म्हणजे नवीन मालाची आवक होते, तो एक घटक आहेच. म्हणजे आवक वाढल्यामुळं बाजारावरती त्याचा दबाव येतोच, पण त्याहून जास्त जो दबाव येतोय तो म्हणजे आयातीचा येतोय. आपले जे प्रक्रियादार आहेत किंवा जे व्यापारी आहेत यांच्याशी जर आपण चर्चा केली तर त्यांच्या चर्चेतून हेच पुढे येतं की हरभऱ्याची आयात मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे. सध्या बंदरांवर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आयात होताना दिसून येते. मागच्या आठवडाभरापर्यंत जे काही आकडेवारी पुढे आली होती त्या आकडेवारीनुसार आपल्या बंदरांवर हरभऱ्याचा जो काही स्टॉक आहे किंवा साठा आहे तो 3 ते 3.5 लाख टनांच्या दरम्यान होता. म्हणजेच हरभऱ्याची आयात मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे जे काही व्यापारी सांगतात त्यामध्ये तथ्य आहे. आणि एकीकडे आयात सुरू असताना दुसरीकडं विशेष म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा नवीन माल देखील बाजारात येतोय. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातील बाजारांमध्ये आपल्या रब्बी हंगामातील नव्या हरभऱ्याची आवक आता हळूहळू वाढते. आवकेचा दबाव पुढच्या आठवडाभरामध्ये आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एकीकडे आपला शेतकरी आपला नवीन माल बाजारामध्ये विक्रीसाठी आणतोय आणि दुसरीकडे आपल्या सरकारच्या धोरणांमुळे दुसऱ्या देशातला हरभरा आपल्या देशामध्ये स्वस्तात आयात होतोय. आता आपल्या शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय आणि आयातीचा भाव जर आपण बघितला तर यावरून आपल्या लक्षात येईल की नेमकं बाजारामध्ये हे बाजारभाव सध्या दबावात काय आहेत. आयातदारांकडून जी काही माहिती मिळाली किंवा ज्या काही व्यापारी संस्था आहेत त्यांनी जे काही माहिती दिली त्यानुसार आयात होणारा हरभरा हा 5300 रुपयांपासून ते 5450 रुपयांपर्यंत आपल्या देशामध्ये येतोय. मुख्यतः हा हरभरा येतोय तो टांझानिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून. आता आणखी काही देशांमधून हरभऱ्याची आवक आयात होत असते, परंतु सध्या प्रामुख्यानं जास्तीत जास्त हरभरा या 2 देशांमधून आपल्या देशामध्ये आयात होतोय. म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये जो भाव मिळतोय तो आहे 4800 ते 5200 रुपये आणि जो हरभरा आयात होतोय तो होतोय 5300 ते 5450 रुपयांच्या दरम्यान. म्हणजेच आयात होणाऱ्या मालापेक्षा देखील आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा कमी दिसून येतोय. आता काही बाजारांमध्ये 5500 रुपयाच्या दरम्यान हरभरा विकला जातोय, परंतु असे खूप कमी बाजार आहेत. म्हणजे 5500 रुपयांच्या दरम्यान ज्या बाजारांमध्ये दर मिळतोय असे बाजार कमी आहेत आणि जरी त्या बाजारांमध्ये दिसत असला तरी खूप कमी मालाला म्हणजे गुणवत्तेच्या मालाला की ज्यामध्ये ओलावा कमी आहे, काडीकचरा कमी आहे अशा मालाला हा दर मिळत असतो. म्हणजेच सरकारनं हमीभाव जाहीर केला आहे 5875 रुपये, पण या हमीभावापेक्षा कमी दरामध्ये हरभऱ्याची आयात आपल्या देशामध्ये होते. किमान सरकारनं आपण जो हमीभाव जाहीर केला म्हणजेच आपण शेतकऱ्यांना जे काही आश्वासन दिलंय की आम्ही तुम्हाला 5875 रुपये हमीभाव जाहीर केला त्या हमीभावाला तरी किमान सरकारनं संरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे हमीभाव जाहीर करायचा आणि दुसरीकडे त्या हमीभावापेक्षा देखील कमी भावात दुसऱ्या देशातून आयात करायची असं सध्या हरभऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण दिसून येत आहे. मग सरकारनं हरभऱ्यावर आयात शुल्क लावलं नाही का, तर लावलेलं आहे. 10% आयात शुल्क सध्या हरभऱ्यावरती लागू आहे, परंतु दुसऱ्या देशांमध्ये हरभऱ्याचे भाव कमी आहे त्यामुळं 10% आयात शुल्क असताना देखील आपल्या देशामध्ये हरभऱ्याची आयात होते. म्हणजे एकीकडे स्वस्त मालाची आयात करायची आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला मात्र संरक्षण द्यायचं नाही असं धोरण असल्यामुळं हरभरा उत्पादकांपुढचं संकट यंदा वाढलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार काय करू शकतं? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं हमीभावानं खरेदी जर सुरू केली तर सरकार कुठल्याही शेतीमालाची 100% खरेदी करत नाही. केवळ नावापुरती खरेदी सुरू केली जाते, परंतु ही खरेदी सुरू करताना देखील किंवा खरेदी करताना देखील जास्त माल खरेदी करावा लागणार नाही असंच धोरण आपल्या सरकारचं असतं. म्हणजेच सरकारनं हमीभावानं जर खरेदी सुरू केली तर काही शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल. म्हणजेच आपण किमान हमीभावानं खरेदीसाठी प्रयत्न करू शकतो, किमान हमीभाव आपल्या पदरामध्ये आपण पाडू शकतो.
तरी देखील अनेक शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदीपासून वंचित राहावं लागतं, कारण एकतर वेळेत खरेदी होत नाही. आता हेच बघा, यंदाचं देखील आपल्या शेतकऱ्यांना हरभरा विकायचा आहे, माल घरामध्ये येऊन पडला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीन हरभरा शेतकऱ्यांच्या घरामध्ये येईल. आता खरं तर हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू होणं गरजेचं होतं, नावनोंदणी सुरू होणं गरजेचं होतं, परंतु अद्याप तसं काही आपल्या राज्यामध्ये होताना दिसत नाही आहे. म्हणजेच काय, हरभरा खरेदी हमीभावानं जरी झाली तरी 100% हरभरा हमीभावानं सरकार खरेदी करणार नाही. मग सरकार काय करू शकतं, तर सरकार हमीभावापेक्षा कमी भावामध्ये हरभराचे आपल्या देशामध्ये आयात होणार नाही, किमान हे धोरण तरी राबवू शकतं. यंदा देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन चांगलं आहे, त्यामुळं आयातीची देखील गरज नाही आहे. आपल्या वापरापेक्षा म्हणजे आपल्या देशाला वर्षभरात जेवढे हरभऱ्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त यंदाचं उत्पादन आहे. एकतर हरभऱ्याची लागवड 5% जास्त झालेली आहे, त्यातल्या त्यात यंदा उत्पादन देखील चांगलं आहे, कारण पिकाचं नुकसान झालेलं नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या देशातलंच उत्पादन चांगलं आहे, मग आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा तुम्हाला आयातीची काय गरज आहे असा प्रश्न देखील पडतो. त्यामुळं सरकारनं आयात शुल्क हे किमान 20 ते 30% वाढवावं अशी मागणी केली जाते. आता सरकारनं जेव्हा हरभराचं आयात शुल्क काढलं होतं तेव्हा हरभरा आयातीवरती तब्बल 66% एवढं आयात शुल्क होतं. सरकारनं मध्यंतरी देशात हरभऱ्याचे भाव वाढले म्हणून आयात शुल्क शून्य केलं. आता देशामध्ये हरभऱ्याचे भाव पडलेले आहेत, मग सरकारनं हे आयात शुल्क 66% करणं गरजेचं होतं. सरकारनं 66% तर केलं नाही, केवळ 10% केलं. आता जेव्हा सरकारनं हे 10% आयात शुल्क केलं होतं तेव्हा उद्योजक, त्यानंतर आयातदार, व्यापारी या सगळ्यांनी सांगितलं होतं की हे 10% आयात शुल्काचा काहीच फायदा होणार नाही, कारण ज्या देशामधून आपल्याकडे आयात होते म्हणजे निर्यातदार देश, त्या निर्यातदार देश 10% आयात शुल्कासह देशामध्ये हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतात. हा धोका तेव्हाच या सगळ्या लोकांनी व्यक्त केला होता, परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. सध्या हरभऱ्यावरती केवळ 10% आयात शुल्क लागू आहे. हे आयात शुल्क किमान 40 ते 50% करण्याची आता गरज आहे, कारण यंदा देशाला हरभऱ्याची आयात करण्याची गरज नाही, हे एकंदरीतच उत्पादनाच्या आकड्यावरून आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये लागवड वाढली होती, मध्य प्रदेशामध्ये वाढली, कर्नाटकमध्ये वाढली, त्यातल्या त्यात यंदाची उत्पादकता देखील अधिक असल्याचं खुद्द सरकार सांगतं आहे. म्हणजे एकीकडे लागवड वाढली, दुसरीकडे उत्पादकता चांगली आली, म्हणजे यंदा देशातलं उत्पादन वाढणार आहे. असं असताना देखील आयातीचं धोरण का राबवलं जातं, म्हणजे आयातीला पोषक धोरण का राबवलं जातं हा प्रश्न न कळण्याजोगा आहे. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीनं हरभरा आयातीवरचं शुल्क वाढवणं गरजेचं आहे. आता सरकार एकीकडे जे काही व्यापार करार करतं, अमेरिका असेल किंवा इतर देशांसोबत असेल, सरकार ठासून सांगतं की आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करतोय, परंतु सरकारचं जे काही आयातीचं धोरण आहे ते आपल्या हरभरा उत्पादकांच्या मुळावर उडताना दिसून येत आहे. एकतर सरकारनं आयात शुल्क वाढवून आयात होणारा हरभरा कसा जास्तीत जास्त दरामध्ये म्हणजे किमान 6,000 रुपयांपेक्षा कमी आपल्या देशामध्ये येऊ नये असं धोरण राबवायला हवं, आणि तातडीनं ज्या शेतकऱ्यांना हमीभावाची गरज आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना सध्या कमी भाव मिळतो त्यांना किमान हमीभाव मिळावा याची शाश्वती आपल्या सरकारनं देणं गरजेचं आहे. त्यासाठी लवकरात लवकर खरेदी सुरू करणं, शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणं हे गरजेचं आहे. आता सरकारचं जे धोरण आहे किंवा सरकार मागच्या काही आठवड्यांपासून जेव्हा अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या, सर्व स्तरातून सरकारवर टीका केली जाते की सरकार आयातीला पोषकवाद धोरण राबवत आहे, आयातीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. आता मागच्या 2 आठवड्यांपासून जसं अमेरिकेसोबतचा व्यापार करार बाहेर आला तेव्हापासून सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करतोय. सरकारच्या अडचणी वाढल्यात, सगळ्या स्तरातून म्हणजे शेतकरी असेल, विरोधक असेल किंवा शेतकरी नेते असेल, सगळे टीका करतायत की सरकार आयातीसाठी आपला बाजार खुला करते, आयातीसाठी पोषक वातावरण निर्माण करते. सरकार दावा जरी करत असलं तर सरकारच्या धोरणावरून म्हणजे हरभऱ्याचं जे काही धोरण आहे त्यावरून आपल्याला हे स्पष्ट दिसतंय. आता हरभऱ्याचा या मुक्त व्यापार करारामध्ये समावेश आहे का नाही हे अजून स्पष्ट नाही, म्हणजे सध्या तरी नाही असं दिसतं, परंतु अंतिम जेव्हा माहिती पुढे येईल तेव्हा आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल. पण सध्याचं जे आयात धोरण आहे म्हणजे याचा व्यापार कराराशी काही संबंध नाही आहे. सगळ्याच देशातून सध्याची जी आयात आहे त्या आयातीवर केवळ 10% शुल्क आहे आणि त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय. आता याविषयी तुम्हाला काय वाटतं, सरकारचं जे काही धोरण आहे आणि त्या आपल्या शेतकऱ्यांना ज्याचा फटका बसतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.